साताऱ्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी, जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा। शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विराजमान। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये घोडेबाजार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून 9 सदस्यांचा 18 कोटींमध्ये सौदा। जिल्हा परिषदेचे सदस्य संजय निकम यांचा आरोप। त्या ठिकाणच्या हॉटेलच्या बुकिंग जर बघितल्या यावरून स्पष्ट होईल की अंबादास दानवेंनी आमच्या सर्व 8 सदस्यांचा परस्पर सौदा आमच्या विरोधात त्या ठिकाणी केला होता। तो आम्हाला मान्य नव्हता आणि म्हणून आम्ही जी भूमिका घेतली ही पक्षाच्या हिताची घेतली। रायगडच्या महाडमधील चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर, तर चौदार तळे सत्याग्रहाचं हे 100वे वर्ष असून वर्षभर जन्मशताब्दी वर्ष साजरं करू, अशी मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। चौदार तळ्याच्या पाण्याची अवस्था दुरावस्था आहे, म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मी जवळपास 56 कोटी रुपये याला मंजूर केले। आज त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होत आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे। आम्ही फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत हे संपूर्ण काम कंप्लीट करणार आहोत। चौदार तळे सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून मिळालेल्या 55 कोटी रुपयांच्या निधीवरून श्रेयवाद होतोय। सुनील तटकरे यांच्याकडून निधीसाठी मंत्री शिरसाट यांना पत्र देतानाचा फोटो पोस्ट, तर गोगावलेंनी यासाठी पाठपुरावा केल्याचं शिरसाट यांचं विधान। हे बघा, पाठपुरावा करणं खरंच शेठ गोगावलेंनी सर्वात जास्त पाठपुरावा केला, अनेक आमदारांनी सांगितलं, परंतु हे आपल्या माहितीचं काम आहे आणि याचा श्रेय मी जरी पैसे किंवा निधी मी दिला असला तरी मी सर्वांना श्रेय देतो। सर्वांनी याचं श्रेय घ्या, पण काम चांगलं होऊ द्या, एवढी त्यांना विनंती। राज ठाकरे यांनी कालच्या भाषणामध्ये मांडलेला कर्जाचा मुद्दा अपुऱ्या माहितीच्या आधारावर, त्यामुळे त्यांनी अपुऱ्या माहितीवरती आकड्यांचा खेळ थांबवा। नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, तर कर्ज नव्हे विकासासाठीची गुंतवणूक असल्याची देखील प्रतिक्रिया। राज ठाकरे यांच्या टीकेला भाजपचे नेते केशव उपाध्ये यांचं उत्तर, विकासाची ब्लूप्रिंट दाखवणाऱ्या राज ठाकरेंचा प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला विरोध। जनता गंभीर झाली तर त्यांच्या भाषणाला कोण येणार, उपाध्येंचा सवाल। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रामकाल पथाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावरती तोडक कारवाई करण्यात आली आहे। परिसरामधील लहान दुकानं आणि हॉटेल सोबतच जुन्या बांधकामांवरती देखील बुलडोझर। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विविध विकास कामं सुरू आहेत। कॅप्टन खरात याचे अत्याचाराचे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती आहे। शिर्डी प्रकरणामधील आरोपी नीरज जाधव याने हे व्हिडिओ काढल्याचा संशय आहे। व्हिडिओमधून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केलं जात होतं। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ज्या राजकीय लोकांचं नाव जोडलं गेलंय त्यांच्यावरती राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई केली जाईल। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान। ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे, नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। रुपाली चाकणकर या देखील तंत्रमंत्र करत होत्या, तर तंत्रमंत्रासाठी आपली अनामिका देखील त्यांनी कापली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप, तर खरात आणि चाकणकर यांचे आर्थिक संबंध असल्याचा अंधारेंचा दावा। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। चाकणकरांना तातडीनं अटक करून समोरासमोर चौकशी करा, तर चाकणकरांची नार्को टेस्ट देखील झाली पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या अंधारेंची मागणी।
माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची, ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून, ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी. चाकणकरांनी खरातला वाचवण्यासाठी पत्र लिहिलं, रुपाली ठोंबरे यांचा आरोप. तर राष्ट्रवादीमधून चाकणकरांना काढण्याची देखील मागणी आहे. रुपाली चाकणकरांनी नैतिकतेवर राजीनामा दिला पाहिजे. तुमच्यामुळे पक्ष बदनाम, महाराष्ट्र बदनाम, सरकार बदनाम होतोय आणि याची गंभीर दखल माननीय उपमुख्यमंत्री, पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी तातडीने तिला आयोगावरनं काढलं पाहिजे, पक्षातनंही तिला काढलं पाहिजे. या गुन्ह्यामध्ये त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे. अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे फोटो, माझ्याकडे सर्व नावं आहेत, लवकरच जाहीर करू. खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे कारवाई सुरू करून साफसफाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कौतुकासाठी पात्र आहेत. खासदार संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. भोंदूबाबा अशोक खरात याचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतचा फोटो देखील समोर आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा देखील भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतचा फोटो समोर आलाय. त्यामुळे आणखी कोणत्या नेत्यांचे फोटो समोर येतात हे बघणं महत्त्वाचं आहे. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये एसआयटीकडून डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात. फोन कॉल तपासण्यांसह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम देखील सुरू आहे. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणी सीबीआय चौकशी करा, ईडी चौकशी देखील करून कठोर कारवाई करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी. इतर काही बातम्या बघूयात. वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. चिखली शेत शिवारामध्ये असलेल्या आंबा बागेला वादळी वाऱ्याचा तडाखा. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये कलिंगड, गहू आणि कांद्याच्या पिकांना गारपिटीचा फटका बसलाय. खासदार निलेश लंके यांनी ढवळपुरीमध्ये नुकसानीची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपयांची तात्काळ मदतीची मागणी करणार असल्याचं लंकेंचं आश्वासन. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये राजौरीमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा द्राक्ष बागांना फटका. आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पाहणी करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. सांगली जिल्ह्यामधील भिवघाटमध्ये द्राक्षासह सर्वच पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात झाली. तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसान झालेल्या शेतीच्या पिकाची पाहणी. सरकारनं निकष बदलून द्राक्ष बागायतदारांना मदत करण्याची मागणी. अकोल्याच्या पातूर तालुक्यामधील मळसूर गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे पपईच्या पिकांना मोठा फटका बसलाय. कांद्याचं पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय. सांगलीच्या भिवघाटामध्ये बेदाणा शेड देखील गारपिटीच्या तडाख्यात सापडला. पावसानं द्राक्षांच्या सोबतच बेदाणे देखील भिजून कुजायला लागलेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. युद्धजन्य परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका. अवकाळी पावसाचा नाशिकच्या मालेगाव परिसरामध्ये जोरदार तडाखा. गहू आणि कांद्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. पंचनाम्याची मागणी. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय. पेरजपूर, कावठे आणि अष्टानेसह बहुसंख्य क्षेत्रामध्ये गहू आणि मक्याच्या पीक हे जमीनदोस्त झालं. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. सांगली जिल्ह्यामधल्या भिवघाट जवळच्या गावामध्ये 1.5 तास गारपीट झाली. गारपिटीचा द्राक्षाच्या बागांना फटका बसलाय. द्राक्षांचे घड फुटून कुजू लागले. काही भागामध्ये द्राक्षांच्या बागा कोलमडून गेल्या. नुकसान भरपाई देण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय.
अवकाळी पावसामुळे संग्रामपूर तालुक्यामधल्या अनेक गावांमधल्या शेतीचं नुकसान झालं. कांदा आणि गव्हाच्या पिकाला देखील फटका बसलाय. शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. रब्बी हंगामामधील प्रमुख पीक असलेल्या गहू पिकाला अवकाळीचा फटका बसलाय. काढणीला आलेलं पीक हे भुईसपाट झालंय. भिजलेल्या गव्हाचं आता करायचं काय असा शेतकऱ्यांच्या समोर सवाल आहे. त्यामुळे आर्थिक मदतीची मागणी होतीये. बीडच्या केज तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं आंबा, गहू आणि ज्वारी या काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान झालंय. शेतामधल्या भाजीपाल्याला देखील याचा फटका बसलाय. बीडमधल्या कोरडेवाडी आणि काशीदवाडी या भागामध्ये गारपिटीच्या नंतर गारांचा खच साचून राहिला. गारपिटीमुळे गहू, ज्वारी, आंबा आणि भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळतेय. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये आहे. अनेक गावांमध्ये पावसाचा तडाखा. काढणीला आलेल्या गहू, मका, ज्वारी आणि बाजरीच्या पिकाला फटका. आज ही ज्वारी पीक हे 3.5 एकरावर टाकलेलं होतं. जवळजवळ 60,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून नेला. यासाठी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचं पंचनामे करून मदत करावी अशी विनंती करतो. वादळी वाऱ्यानं परभणी जिल्ह्यामधील आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. पूर्णा तालुक्यामधील धानोरा, काळे, पाथरी या तालुक्यामधील गुंज आणि इतर ठिकाणी असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आंब्याच्या झाडांना केवळ काड्याच शिल्लक राहिल्यात. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या दौंडच्या पाटसमध्ये एसटीला अपघात झालाय. अक्कलकोटवरून पुण्याच्या दिशेनं ही बस जात होती. अपघातामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. बीडमधील परळीमधील विद्यानगर आगीचं प्रकरण. मुलानंच मित्राच्या मदतीनं राहत्या घराला डिझेल टाकून आग लावली होती. राहुल टाक याच्यासह मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल. घराला आग नेमकी का लावली याचा तपास सुरू आहे. लोखंडी विळ्यानं पोटावरती आणि मानेवरती वार करून कौटुंबिक वादामधून पतीनं आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगावच्या निमखेडमधली ही घटना आहे. हत्येच्या नंतर आरोपी पती नितीन सोनवणे हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. शेजारी राहणाऱ्या तरुणानं हे कृत्य केलंय. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर भंडारा पोलिसांनी या तरुणाला बेड्या ठोकल्या. अक्कलकोटमध्ये आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा साजरा होतोय. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक हे अक्कलकोटमध्ये पोहोचलेत. दर्शनासाठी मंदिर 22 तास खुलं राहील. बातम्या मुंबईतली. मुंबईमध्ये पाणी टंचाईच्या विरोधात मालाडमध्ये मनसेनं आंदोलन केलंय. मालाडच्या आप्पापाडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई आहे. आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचं गेट बंद केलं. पुण्याच्या पाषाण भागामध्ये 3 कोटी रुपये खर्च करून L&T कडून बांधून घेतलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये. वारंवार तक्रारीच्या नंतर महानगरपालिकेचं दुर्लक्ष. त्यामुळे पाणी टंचाईचं देखील सावट आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यामधून 58 बैल जोड्यांचा सहभाग. प्रत्येक सेकंदाला थरार दाखवणाऱ्या स्पर्धेमध्ये तरुणांचा देखील उत्साह. 300 मीटर अंतर कमीत कमी सेकंदामध्ये पार करणारी बैलजोडी ही विजयी ठरली. तर या बैलगाडा स्पर्धेमध्ये गुणाजी धडाम यांची बैलजोडी विजयी ठरली आहे. 16 सेकंद 34 पॉईंटमध्ये ही शर्यत त्यांनी पूर्ण केली. 15 बैलजोडींचा मानधन देऊन गौरव करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडून आई भाड्यानं हवी का या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अगबाई अरेच्या बाई पण भारी देवा आणि यानंतर प्रेक्षकांना या नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे. तमिळनाडूच्या मदुराई शहरामध्ये अचानकपणे झालेल्या हवामान बदलामुळे विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या आणि या मुसळधार पावसामुळे परिसर जलमय झालाय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मात्र मिळाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची संततधार बघायला मिळते. कुलूमध्ये नैसर्गिक आपत्ती. आखाडा बाजारामध्ये भूस्खलन. धोक्यात असलेली अनेक घरं रिकामी करण्यात आली आहेत.
काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, आरू खोऱ्यामध्ये हिमवृष्टीची नोंद. अनंतनागसह दक्षिण काश्मीरच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस. पहलगाममधील नयनरम्य आरू खोऱ्यामध्ये हलकी हिमवृष्टी देखील होती आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये असलेल्या बद्रीनाथ धाम मंदिरावरती बर्फाची चादर. मंदिर परिसर आणि आसपासचे पर्वत बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकले गेले आहेत. ही दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.